मुद्द्यावर हसू मात्र नक्कीच येतं त्याच्या चेहरा उतरल्यावर. प्रेम, माया, मानवता, दया, क्षमा, शांतीचा काळ केव्हाच निघून गेला. जणू की ह्या शब्दाचा विसरच पडला. एक विसराय शतकातला माणूस माणुसकी विसरला, माणूस माणुसकी विसरला. म्हणूनच माझ्या मनातील भावनेमधून भरारी मारणाऱ्या आठवणीच्या गंधाने सुमधुर बनलेल्या सुमनांची पुष्पे सुगंध घेऊन मी हर्षद संपतजी नागोसे आदर्श विद्यालय पाटण सावंतीच्या विद्यार्थी सहकार मंत्री स्वर्गीय बाबासाहेब केदार यांच्या स्मृती विद्यार्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी माझा विषय मांडतो. माणसांच्या गर्दीत माणूसपण हरवत आहे, माणसांच्या गर्दीत माणूसपण हरवत आहे. मित्रांनो, टाळ्या वाजवणारे अनेक असतात, मात्र भाषण देणारा एकच असतो. बघे शेकडो असतात, मात्र आग विझवणारे मोजकेच असतात. काम सुगात हजारो असतात, मात्र तळमळीने काम करणारा एखादाच असतो. आमची अडाणी बहिणाबाई याच माणसाला उपदेश म्हणते की माणसा कधी होशील माणूस, लोभा काही झाला माणसाचा कानूस, माणसाचा कानूस. मित्रांनो, मणिपूरमध्ये बलात्काराच्या कशा प्रकारे घटना घडल्या तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हो, एक उदाहरण सांगू इच्छितो. रस्त्याच्या बाजूला दोघा जणांवर कोणी हल्ला झाला, त्यात मित्राचा जीव गेला. मुलगी जीवाच्या आकांतानं अर्ध मेल्या रक्त बंबाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती. शोभा गर्दी जमा झाली, पाहून सुद्धा नजरअंदाज करणाऱ्यांची. ते गर्दी जमा झाली मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांची. आणि त्याच गर्दीचा पोलीस येतो आणि त्या अर्ध मेल्या रक्त बंबाळ अवस्थेत त्या मुलीच्या अंगावरची दागिने उघडतो. मात्र त्या गर्दीमध्ये माणुसकीचा हात देऊन माणुसकीची जात निभवणारा तिथे एकही मायकाला तिथे हजर असतो. तिथे माणूस गैरहजर असतो, तिथे माणूस गैरहजर असतो. मित्रांनो, भिंतींचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला. मोबाईलचा शोध लागला, जवळ बसून बोलणारा माणूस दूरच बोलू लागला. विज्ञानाने अक्कल जग जवळ आणलं, मात्र माणूस माणसापासून दूर नेला, माणूस माणसापासून दूर नेला. एक सफरचंद काय पडलं, तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तिथे माणूस दररोज पडतो, मात्र हरवलेल्या माणुसकीचे शोध अजूनही लागला नाही, हरवलेल्या माणुसकीचे शोध अजूनही लागला नाही. मित्रांनो, मोठ्या अभिमानाने छातीत ठोकून आपण सांगतो की ओम निजा परावेती गगना लघु चेतसाम उदार चरित्रांतु वसेव कुटुंबकम. हे विश्वाची माझे घर आहे, पण मात्र माझ्या शेजारी कोण राहतं हे मला माहिती नाही. बँड वाजल्यावर कळतं काय इथलं तरी कोण ऐकलं कोणीतरी घेत. आजची ही तरुण पिढी वडीलधाऱ्या माणसांना उलट उत्तर देण्यास मागे पुढे पाहत नाही. मित्रांनो, हीच आहे का आपली संस्कृती? परदेशात राहणारा मुलगा आपल्या गावी परत आला. आईला म्हटलं इथली संपूर्ण प्रॉपर्टी विकून तू माझ्यासोबत परदेशात चाल. मुलगा आला, मुलाने संपूर्ण प्रॉपर्टी विकली आणि आईला घेऊन विमानतळावर गेलो. विमान आलं, विमानात स्वतः बसला आणि भुर्रकन उडून गेला. त्याची आई तिथेच राहिली. मित्रांनो, ज्या आईने ज्या मुलाला 9 महिने आपल्या गर्भात ठेवलं आणि लहानाचं मोठं केलं, त्या मुलाने आपल्या आईला हीच परत द्यावं. मित्रांनो, हीच आहे का आपली संस्कृती? जगण्याचा धावपळीत किती जोरात धावायचे धावा, पण एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, आपल्यात आणि आपल्या जवळच्या जास्त अंतर पडता कामा नये. कारण या जगण्याच्या प्रवासात त्याची कधी गरज आपल्याला असेल आणि आपला आवाज त्याच्या मनापर्यंत आणि कानापर्यंत पोहोचणार नाही. मित्रांनो, आज आहे जसे आईस्टाईन यायचे जे विविध विचारांच्या या संस्कृतीला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे. रीतींनाच नव्हे तर शास्त्रांनाही घेऊन आपल्यालाच पुढे जायचं आहे, आपल्यालाच पुढे जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं तर आपल्याला आपल्या देशातील स्त्रिया सुद्धा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करताना दिसून येतात. त्या आता आपल्या भारतीय संस्कृतीचा पेहरावा सोडून म्हणजे लुगडं आणि साडी सोडून त्या आता शार्ट घालतात. आताच्या मुली जर आपण बघितल्या तर त्या छोटे छोटे कपडे घालून
आई वडील आणि मुलं बस इतकंच राहतं आणि आपल्या घरच्या मोठ्या माणसं याला आपण वृद्धाश्रमात देऊन टाकतो. हे चुकीचं आहे. आधीच म्हणजे पिझ्झा बर्गर हे आपण खायला शिकलेलो आहे. आपल्याला पौष्टिक काय आहे कारण आपण भाजी पोळी जेवण करतो. याच्याने काय होते ही आपली भारतीय संस्कृती आहे. परंतु आपण पाश्चिमात्यीकरणाच्या आहारी जातो. पिझ्झा खातो, बर्गर खातो. अरे भारतीय संस्कृती हीच खरी संस्कृती. पाश्चिमात्य संस्कृती आहे फक्त विकृती आणि फक्त विकृती. कारण आपलं स्वास्थ्य बिघडते. तुम्ही खाल्लं असेल मित्रांनो आणि आजकालची तरुण पिढी ही नेहमीच खात असते आणि हे आपल्याला जास्तीत जास्त शहरी भागामध्ये दिसून येते. आपण विचार करता जसे कार्यक्रमांमध्ये कोणत्या म्हणजे आपल्या समाजात जे कार्यक्रम होतात त्यामध्ये आपण म्हणजे अंग प्रदर्शनामध्ये आपण वेगळे तोडके कपडे घालतो, पाश्चात्यांचे अनुकरण करतो आणि शॉर्ट प्रकारे आपण कपडे घालतो. हे कपडे आपण नाही घालायला पाहिजे कारण आपण भिकारच्या सारखे वाटतो. आपण हेअरस्टाईल कशी करतो, आपण हेअरस्टाईल केल्यानंतर एक विचित्रपणे दिसतो कारण आपण तरुण करतो. कारण की साऊथ इंडियन जे नायक आहे नायिका आहे त्यांचे आपण अनुकरण करतो. आपण पाश्चात्यांचे अनुकरण का करावे? त्या नायक नायिकांचे अनुकरण का करावे? ते पाश्चात्य आहे. त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा त्याग केलेला आहे आणि ती संस्कृती त्यांनी आपली संस्कृती जी आहे ती स्वीकारली नाही. आणि कारण त्यांनी स्वीकारली अशी नाही की आपला चित्रपट प्रचंड चालावा, प्रचंड पैसा कमवावा, यासाठी त्यांनी आपल्या संस्कृतीचा त्याग केला. त्यांनी व इतके बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो आणि माझी एक कविता आहे. परंतु आजच्या काळात युवा पिढी ही आई वडिलांच्या विरोधी जात आहे, घर सोडून जात आहे, पळून लग्न करत आहे, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. हे सर्व कशामुळे? मोबाईल, टीव्ही मुळे. कारण आपण आपल्या संस्कृतीला दुर्लक्ष करत आहोत. माझे विरोधक सांगतील की पाश्चात्य संस्कृती योग्य आहे तर सावध व्हा. माझे विरोधक सभागृहाची दिशाभूल करत आहेत. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली शिकवण आपण टिकू शकलो तरी पुष्कळ आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीविषयी आज थोडे तरी ठाऊक आहे पण आपल्या पुढच्या पिढीला तेही ठाऊक नसणार. हे सर्व नामशेष होण्याआधी आपणच हे टिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. उदाहरण द्यायचे म्हटले तर भारतीय लोकांनी आज पाश्चात्य देशाकडून मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे असे अनेक डे स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांचे अनुकरण भारतात होताना दिसत आहे. भारतीय शाळा महाविद्यालयांमध्ये फॅशन शो राबविले जात आहेत. याचाच अर्थ असा की आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. आज मात्र भारतीय लोकांनी बुफे सिस्टम उत्साहाने स्वीकारली. त्यामुळे भारतीय पंगत विसरूनच गेलो. पूर्वी सण समारंभामध्ये केवळ पंगत टाकली जात होती, जेवणाच्या आधी श्लोक म्हटले जात होते. तो काळ आठवा, किती आपुलकी होती तेव्हा. आज मात्र हरवलेली आहे. आपल्या वेशभूषा, केशभूषा, मनोरंजन, कला व साहित्य इत्यादी क्षेत्रात बराच बदल झालेला दिसतो. पाश्चिमात्यकरणाच्या प्रभावामुळे आपण खानपानामध्ये एवढा बदल केला की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतो. अनेक रोगांनी आपण बळी पडत आहोत. आज आपल्याला भाजी पोळी खायला आवडत नाही तर आपल्याला पिझ्झा, पास्ता, बर्गर असे चायनीज फूड खायला जास्त आवडतात. हेच ते पदार्थ आहेत ज्याच्या अतिसेवनामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. पाश्चिमात्यकरणाच्या प्रभावामुळे आपण आपली प्रगती व विकास नक्कीच केला पाहिजे, यात काही चूक नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपणच आपली संस्कृती नष्ट केली पाहिजे. पाश्चात्य समाजाचे अनुकरण हे भारतीय महिलांसाठी घातक आहे. त्यामुळे आपली आदर्श संस्कृती नष्ट होताना दिसत आहे. स्वातंत्र्याचा उपभोग घेताना आपण स्वैराचाराकडे जात आहोत याचा विसर मात्र पडलेला आहे. तरुण मुलींनी फॅशनच्या नावावर अंग प्रदर्शन करणे सुरू केले आहे. त्यामुळे समस्या वाढली आहे. हे कितपत योग्य आहे? येथे उपस्थित मान्यवरांना मी विचारते का हे योग्य आहे? माझ्या मते यावर विचार झालाच पाहिजे. सिंधुताई सतपाळ यांनी याविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली. अशा वेळी मला त्यांच्या 2 ओळी आठवतात. कोण होतीस तू, काय झालीस तू? कोण होतीस तू, काय झालीस तू? लाखांचा तारुण्य उधळीत चाललीस तू. लाखांचा तारुण्य उधळीत चाललीस तू. या ओळीची आठवण
झाल्याशिवाय राहत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे असे असेल तरीही कुठपर्यंत बदलावे हा मात्र माझा प्रश्न आहे. स्त्रियांनी आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण केलेच पाहिजे. स्वतःच्या शील व चारित्र्याचे रक्षण करून जगलंच पाहिजे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण हे आपल्या जीवनात अविभाज्य घटक होत असेल तर आपल्याला आपल्या संस्कृतीचे गोडवे गाण्याचा कसलाच अधिकार नाही. एकीकडे आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, महान आहे म्हणून गोडवे गायचे व दुसरीकडे मात्र पाश्चात्य संस्कृतीचे जास्तीत जास्त अनुकरण करायचे. हे योग्य आहे का? शेवटी जाता जाता आपल्या भारतीय संस्कृतीविषयी एवढंच म्हणते की आपली भारतीय संस्कृती ही आपल्या पाठीमागे संस्काराचा एक खांब आहे ज्यामुळे जीवनाला आधार आहे. हा खांब त्याच्याकडे ढासळू देऊ नका, कारण हा खांब ज्या दिवशी ढासळेल ना त्या दिवशी तुमच्या न माझ्या जीवनातला आधार निघून जाईल, तुमचं न माझं जीवन निराधार होऊन जाईल. म्हणूनच आपली भारतीय संस्कृती जोपासत आपण समोर चालत राहूया आणि आपण नवराष्ट्र निर्माण करूया असंच मला वाटतं. जय हिंद, जय भारत. सत्र नहीं छोड़ पाया. कौन कहता है कि पाश्चात्य संस्कृति घातक है? यदि ऐसा है तो ये जिसका आविष्कार अमेरिका के मार्टिन कूपर ने किया है. अब हम ये नहीं कह सकते कि इसकी वजह से ही भारत पर बुरा प्रभाव पड़ा है, क्योंकि डिपेंड हमारे ऊपर करता है उसका हमें कैसे इस्तेमाल करना चाहिए, कैसे नहीं करना चाहिए. यदि हम उसका अच्छे से इस्तेमाल कर रहे हैं, अच्छे कामों के लिए इस्तेमाल कर रहे हैं, तो कहाँ खतरे में है भारत की संस्कृति. एक घड़ी, एक लाइट, एक पानी का सिस्टम जो ऊपर चढ़ जाता है, टैंकियों में नल का सप्लाई होता है, ये बड़ी बड़ी मशीनें, ये हवाई जहाज, ये 2 पहिया वाहन, ये बड़े बड़े घर बन रहे, ईंटें, सीमेंट, फर्नीचर, क्या ऐसी चीज है जो पाश्चात्य संस्कृति ने हमें नहीं दी. जरा नजर बढ़ाइए और देखिए कि पश्चिम की कितनी बड़ी देन है हमारे ऊपर. और आप कह रहे हैं कि पाश्चात्य संस्कृति घातक है. यदि पाश्चात्य संस्कृति नहीं होती तो हमें शिक्षा प्राप्त नहीं होती. ब्रिटिश के कालखंड में शिक्षा की शुरुआत हुई. राजा राम मोहन राय इन्होंने ब्राह्मण समाज संस्था निर्माण की, तो महात्मा ज्योतिबा फुले इन्होंने सत्यशोधक समाज की स्थापना की. हम बुद्धिवादी और विवेकवादी सोचने लगे. पहले हम दिमाग का इस्तेमाल नहीं करते थे, लेकिन आज हमारी बौद्धिक क्षमता बढ़ गई. महोदय, किसकी वजह से? सिर्फ पाश्चात्य संस्कृति की वजह से. कौन कहता है कि पाश्चात्य संस्कृति घातक है? यदि ऐसा है तो ये आप वहाँ बैठे हैं, यहाँ पे वो बैठे हैं, सब लोग बैठे हैं, लेकिन कौन कहता है कि पाश्चात्य संस्कृति घातक है? ये